बाप्पा जेव्हा घरी येतात ना तेव्हा त्या घरामधला माहोल खरंच खूप काही वेगळा असतो. पण त्या माहोलामध्ये जेव्हा आपले मित्र येतात आणि मित्र आल्यानंतर आरतीला सुरुवात होते आणि आरतीला जयदेव जयदेवचा जो घोष लागतो ना, त्या गोष्टींमध्ये खरी मजा असते. कारण का बाप्पा आल्यावर ना एकटे एकटे आरती करायला कोणालाच आवडत नाही. पण आपण ज्या ठिकाणी राहतो तिकडे आजूबाजूला असणारी चिल्लर पार्टी, त्याच्यानंतर आपले येणारे कॉलेजमधले मित्र, कामातले मित्र, आपल्या एरियामधले मित्र, त्या आल्यानंतर ना त्या बाप्पाच्या आरतीला एक वेगळाच माहोल बनतो. आणि तोच माहोल आज मी माझ्या मैत्रिणीच्या घरी बघितला. म्हणजे मी तृष्णाच्या घरी आलो. तृष्णाला आपण सगळेजण ओळखतो, स्टार प्रवाह वाहिनीवरील एका गोड मालिकेमधून ते आपल्या भेटीला येते. आणि घरी आल्या आल्या सगळ्यात पहिलं जयदेव जयदेवची आरतीचा घोष कानावर आलेला आहे. जशी तू बोललीस की हे पहिलं वर्ष आहे, जे पहिल्या वर्षी ना अशी आरती होते, म्हणजे लहान मुलांपासून सगळे येतात. लहान मुलंसुद्धा त्याच पद्धतीने भागसुद्धा घेतात. मला तुलाच विचारायला आवडेल की गप्पा मारत असताना तू बोललीस की नितीन हे पहिल्यांदा होतं आमच्यासोबत, कारण का नाहीतर दरवर्षी आम्ही फक्त 4 जण असतो, आई बाबा मी आणि भाऊ. पण आत्ताचं हे वर्ष ना काहीतरी वेगळं आहे. कशा अर्थाने हे वर्ष वेगळं आहे, काय सांगशील? हे एक तर वेगळं वर्ष काय मी म्हणते, कारण आमच्याकडचे चिल्ली पिल्ली जी आहेत आमच्या बिल्डिंगमधली, ती पहिल्यांदा त्यांच्या मामांच्या घरी किंवा त्यांच्या आजी आजोबांच्या घरी वगैरे आली आहेत. आणि त्यांना कळलंय की अरे ही अनामिका आहे ना, ही वर राहते. म्हणून. आणि त्यांचे जे आजी आजोबा आहेत, जे आमचे आधीपासूनचे नेबर्स आहेत, ते मला खूप मी जन्माला ह्या घरात आले, ह्याच वास्तूत. सो ते मला लहानपणापासून ओळखतात. तर त्यांच्यासाठी मी काही कोणी अनामिका वगैरे काही कोणी नाही आहे. मी त्यांच्यासाठी त्यांची माऊ आहे. सो ते म्हणतात की अरे हो जाऊन यावर वगैरे, आणि मग ते येतात आमच्याकडे. मग आमच्यासोबत त्यांनी आरती, आगमन ह्या सगळ्या गोष्टी सुरू केल्यात. आणि हे पहिल्यांदा असं घडतंय की ते नित्य नियमाने इथे येत आहेत. म्हणजे प्रत्येक टाळ वाजायला सुरुवात झाली, आवाज आला की एक 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 करून सगळी चिल्ली पिल्ली गोळा होत आहेत. आणि आता तू आलास ह्या आरतीला, माझे अजून मित्र होते आशिष वगैरे, ते सुद्धा आले. सो जरा वेळ साधून येते. खूप कोइन्सिडन्स आहे, म्हणून अगदीच पहिल्यांदा घडतं की सगळेजण आहेत आरतीला, सगळेजण आहेत आणि एक वेगळा माहोल येतोय. जे आम्ही 4 जण आमचं वेगवेगळं असतं त्याच्यापेक्षा अजून मज्जा येते. नाही म्हणजे असं बोलू नको ना, जसं मी सुरुवातीला बोललो की कर्म कर्म बोलतो ना, की आपण जेवढं गोड करणार ना तेवढं गोड आपल्यासोबत होतं. आणि बाप्पा आलाय तर मग बाप्पांनी आत्ता जो आलाय, मित्र बोललो की ह्या वर्षापासून पुढेच असंच राहणार आहे एवढं नक्की आहे. आणि मला ना एक गोष्ट आवडली, मंदिर बघितलंय मी ठाण्यामधलं आणि त्याच मंदिराची प्रतिकृती आहे. डेकोरेशनचा आयडिया कुठून आली सांग? डेकोरेशनची आयडिया खूप ह्या वर्षीची भावनिक आयडिया आहे. सो हे आहे वज्रेश्वरी योगिनी देवी मातेचं मंदिर, जे वज्रेश्वरी इकडे आहे. माझे बाबा तिथे काम करतात, त्यांची ती कर्मभूमी आहे. सो गेले 10 वर्ष माझे बाबा कार्यरत आहेत. 38 इयर्स ऑफ सर्व्हिस. ते फार्मसी ऑफिसर आहेत. सो त्यांचं हे शेवटचा मंथ आहे. ते पुढच्याच महिन्यात रिटायर होत आहेत. आणि त्यांची जी गेल्या 10 वर्षापासूनची जी कर्मभूमी आहे ती वज्रेश्वरी आहे. सो वज्रेश्वरीचं ग्रामदैवत वज्रेश्वरी माता. सो तिचं जे मंदिर आहे इकडे आपण बघू शकता की ते तसंच आम्ही प्रतिकृती निर्माण करायचा प्रयत्न केला. आणि आमच्याकडून बाबांसाठीही मानवंदना, की एवढे वर्ष त्यांनी सर्व्हिस केली आणि आता ते नेटाने त्यांनी सगळं पार पाडलं त्यांचं सर्व्हिस. याच्यामध्ये फक्त तुझाच हातभार आहे की पूर्ण? नाही, खरं तर माझा फार नाहीये. व्हेरी गुड. हे मला खूप आवडले. काय काय असतं ना की अरे हा हे मी केलं, पण आता जे आलं ना की माझं काहीच नाही याच्यामध्ये, हे मला आवडलं. हो नाही, मी रंगरंगोटी थोडं केलंय, असिस्ट केलंय, पण मेजरली सगळं माझ्या भावाने केलंय. सो हे कटिंग, कार्डबोर्ड कटिंग, आणणं धरणं सगळं हे माझ्या भावाची आयडिया, पण भावाची होती की आपण असं करू शकतो का. आणि थोडंसं आपलं होतं ना की अरे 4-5 दिवसच उरलेत, कसं होणार हे. बट ही डिड इट. मी दररोज रात्री यायचे घरी आणि मग एक स्टेप्स तयार झालेला असायच्या, मग नेक्स्ट डे हे तयार झालेलं असायचं. सो असं बनतंय, ते बनत गेलं. ते नाही म्हणजे असं बोलतात ना की भले आपल्याकडे 4 दिवस होते किंवा 2 दिवस असू दे, बापाच्या मनात असेल ना मला तुमच्याकडून करून घ्यायचं तर ते होतच होतं. बरोबर बोललास, अगदी अगदी. म्हणजे तसं आपल्या कामाचं सुद्धा असतं की आपण कुठेतरी लॅग झालो, कुठे थांबलो ना, तर मला असं वाटतं की ना गणेशोत्सव हे फक्त निमित्त आहे बाप्पाला आपल्या घरी घेऊन यायचं. पण बाप्पा दरवर्षी आपल्या घरी आणि आपल्यासोबतच असतो. फक्त मनामध्ये श्रद्धा असणार की सगळ्या गोष्टी होतात. त्याचबद्दल मला विचारायला आवडेल की जसं बोललीस की हे वर्ष काहीतरी मला वेगळं वाटतं, काहीचं मला वेगळं वाटतंय, बाबांना काहीचं वेगळं वाटतं की अरे पहिल्यांदा एवढे सगळे कॅमेरे बघतात वगैरे, मला ते सुद्धा ऐकायला आवडेल. हो 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 हो. आता खरं सांगायचं झालं तर लास्ट इयरपर्यंत बाप्पाला कव्हर करायला येणं वगैरे असं एवढं झालं नाही. मीच माझे फोटोज, रील्स वगैरे बनवून वगैरे टाकायचे. यावर्षी
त्याची कृपा आहे की मला समोरून फोन आणि मेसेजेस येत आहेत की आम्ही येऊ शकतो का कव्हर करायला, येऊ शकतो का, तू तर मित्रच आहेस, तू तर दर्शनाला सुद्धा येणारच होतास, पण एवढे कॅमेरे घरी येत आहेत बाप्पासाठी, यावेळेला माझ्यासाठी भार नाही पण बाप्पासाठी. सो माझ्या बाबांचं असं झालं होतं कालपासून, अरे बापरे आपलं जरा फेमस गणपती सो यावर्षी आमचा बाप्पा थोडासा वेगळा आहे, भरपूर काय म्हणतात, खूप काही दिलं असं बोलायला हरकत नाही, खूप काही दिलंय. म्हणजे हे होणं माझ्यासाठीच हे सुद्धा बाप्पाचीच कृपा आहे की एवढे कॅमेरे घरी येतात, हे माझ्या बाबांचं वाक्य आहे. शेवटाकडे येण्यापेक्षा मित्र बोलीन की आपण गप्पा थांबूया, कारण का भूक लागली भयंकर आणि बाजूलाच मामलेदारी, पण बाप्पाच्या घरी आलोय तर मग इथून खाऊन गेलंच पाहिजे. जाता तर बाप्पाला जर थँक्यू बोलायचं असेल किंवा सॉरी बोलायचं असेल तर ते काय असेल, तृष्णाकडून अभिनेत्री म्हणून नाही तर तृष्णा एक सामान्य व्यक्ती म्हणून. मी सकाळीच ह्या बाबतीत एक मेन्शन केलं की थँक्यू म्हणायचं झालं तर एकतर माझ्या ह्या संपूर्ण चांगल्या आयुष्यासाठी, कारण की आपण बघतो की एक्झिस्टन्ससाठी लोक खूप स्ट्रगल करतात, छोट्या छोट्या गोष्टींसाठी ज्या आपल्याला अगदी म्हणजे रोज आपल्या नळाला पाणी येणं पासून ते मग मी रिक्षेने माझ्या सेटवर जाऊ शकणं, ह्या लक्झुरी आहेत, हे आपण खूप ग्रँटेड धरतो या छोट्या छोट्या गोष्टी. हे मला ना गेले 2-3 महिने जरा खूप प्रकर्षाने अनुभवते, मी स्वतः फील करते आणि हे जेन्युइनली वाटतंय म्हणूनच की ह्या ज्या छोट्या गोष्टी आहेत ज्या आपल्याला खूप इझी वाटतात तीच एक मोठी लक्झुरी आहे आपल्यासाठी. आपण हेल्दी असणं, आपण काम करू शकणं, जे छोटं असू दे काम मिळत राहणं आणि कन्सिस्टंट राहणं. सो त्यासाठी मी खरंच बाप्पाची ऋणी आहे खरं तर, की एवढं सगळं मला चांगलं आयुष्य दिलं, ह्या मोक्यावर एवढं घर आहे आमचं, माझे आई बाबा आहेत जे मला कॉन्स्टंट सपोर्ट करतात, भाऊ आहे जो गाईड करत असतो सतत आणि असतो सोबत असतो कायम. सो एवढी चांगली फॅमिली दिली, एवढं चांगलं आयुष्य दिलं, त्यासाठी थँक्यू. आणि लाईक यू सेड, काम मिळत राहणं आणि कलेचा दैवत येतो, त्यामुळे माझ्यात जेवढी केवढी कला आहे, जेवढी मी प्रेक्षकांपर्यंत पोहोचवू शकते, तर ती माझ्यात कुठेतरी आहे, ही त्याच्यामुळे, त्यामुळे त्यासाठी मी त्याची आभारी आहे. क्या बात आहे. नाही खरंच खूप भारी वाटतं. तुर्तास थांबूया, जसं सोडायला की भूक लागली, आता खरंच वेळ झाली आता गाण्याची, पण नाही खरंच खूप भारी वाटतंय. मी सांगते की मी ह्याला जेवल्याशिवाय सोडणार नाहीये. क्या बात आहे. धन्यवाद बाप्पा. नाही खरंच खूप भारी. तुर्तास थांबूया. हे तर मी तो की पहिलं वर्ष, पण याच्यानंतरचे सगळे वर्ष, सगळे सण एवढ्याच धुमधडाक्यात साजरे होतील एवढं नक्की आहे. आणि पुन्हा एकदा धन्यवाद लेट्सअप गप्पा मारल्याबद्दल. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी. सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.